कथेचं नाव आहे सुख उभे माझी या दारी. बिल्डिंगच्या बाहेर स्कूटर काढताना शचीला दारात एक मॅटाडोर दिसली. साधारण तिच्याच वयाचा एक उंच स्मार्ट मुलगा उभा होता. ए हॅलो, माझी काही मदत हवी असेल तर, शचीने त्या मुलाला विचारलं. देवराजने वळून बघितलं. हेल्मेट घातलेली स्कूटीवर बसलेली एक मुलगी त्याला विचारत होती. हेल्मेटमुळे चेहरा अस्पष्ट दिसला. नो नो थँक्स, नो थँक्स अ लॉट. देवराजने सामान उतरवायला सुरुवात केली. कितवा मजला? 5वा मजला. देवराजने परत वळून सांगितलं. ओ, म्हणजे आमच्या शेजारी. एका मजल्यावर 4 फ्लॅट्स आहेत आणि आमच्या बाजूचाच भाड्याने द्यायचा होता. मी हे बारीक सारीक सामान न्यायला मदत करू का? नको, ती माणसं नेतील सगळं. अहो, क्रॉकरी असेल तर फुटू शकते. देवराज आता वैतागला. काय करावं ह्या मुलीचं? हिची बडबड संपतच नाही. मॅम, मी करतो मॅनेज. तुम्ही बाहेर निघालात ना, तुमचा वेळ जाईल. हे हॅलो, ते मॅम वगैरे नको हां. शची पेंडसे नाव आहे माझं. शची कोण होती माहिती आहे ना? स्वर्गाचा राजा इंद्र, त्याची बायको शची. आणि हो, मला भरपूर वेळ आहे हां. मी मैत्रिणीकडे गप्पा टाकायला निघाली होती. तुमचं नाव? देवराज 2 मिनिटं शांत राहिला. इंद्राची बायको शची असं ही आत्ताच म्हणाली आणि माझं नाव देवराज म्हणजे इंद्रच. काही क्षणाने तो बोलला. माझं नाव राजप्रसाद नाईक. अजून काही माहिती हवी आहे? छे हो, ती तुम्ही आत्ता शेजारी आला की मिळेलच. आणि संध्याकाळच्या खाण्याची काळजी करू नका, मी डबा घेऊन येते. बाय. शचीने स्टार्टर ऑन केलं आणि झरकन स्कूटर घेऊन गेलीसुद्धा. देवराज अवाक होऊन बघतच राहिला. काय मुलगी आहे, ओळख ना पाळख. तोंडाची टकळी थांबतच नव्हती. त्याने एक एक सामान मजुरांना लिफ्टने वर न्यायला सांगितलं. संध्याकाळी बेल वाजली म्हणून देवराजने दार उघडलं. हाय, मी शची. आपण सकाळी भेटलो होतो. तुम्हाला माझा चेहरा दिसला नसेल, पण मी तुम्हाला बघितलं होतं. शची आत आली आणि तिने टिफिन टेबलावर ठेवला. देवराजने तिच्याकडे बघितलं. निरागस सौंदर्य त्याच्यापुढे उभं होतं. गोरा नितळ रंग, थोडंसं अप्र नाक आणि गुलाबी ओठांवरचं गोड हसू. ए हॅलो, डब्यात पोळी भाजी, मसाले भात आणि कैरीचं लोणचं दिलं आहे. व्यवस्थित जेवण करा. मसाले भात मी केला आहे. कसा झाला तो उद्या नक्की सांगा. तुम्ही कशाला तसदी घेतली? मी बाहेरून मागवलं असतं ना. देवराज थोडा संकोचून म्हणाला. आमच्या घरी पद्धत आहे. नवीन भाडेकरू कोणी आले की त्या दिवशी डबा नेऊन द्यायचा. मी निघते. उद्या डबा घ्यायला येते. रिकामा. शची खळखळून हसत म्हणाली आणि निघाली. देवराजला गंमत वाटली. ह्या मुलीला बोलायला आणि हसायला काही कारणच लागत नाही असं दिसतंय. दुसऱ्या दिवशी देवराज डबा परत द्यायला निघणार इतक्यात त्याला आठवलं की आई कुणाचाही डबा देताना कधीच रिकामा देत नाही. त्यात साखर तरी घालतेच. त्याने डब्यात साखर घातली आणि तो नेऊन द्यायला निघाला. बाकीच्या 3 फ्लॅटपैकी जिथे पेंडसे नाव दिसलं ती बेल त्याने वाजवली. साधारण 50च्या आसपास असणाऱ्या एका स्त्रीने दार उघडलं. नमस्कार, मी राज नाईक. शेजारी राहायला आलो आहे. तुमचा डबा. त्याने डबा पुढे केला. या आत या. शचीने मला तुमचं नाव सांगितलं. आवडली का भाजी, मसाले भात? हो, फारच चविष्ट. पण तुम्ही उगाच त्रास घेतलात. त्रास कसला होता यात? आमच्या शचीचं ऐकावं लागतं. तिनेच हे ठरवलं आहे. हो, काल मला त्या सांगत होत्या. ए हॅलो, त्या वगैरे म्हणू नका. मला एकेरी हाक मारणार असशील तरच आपली मैत्री होईल. शची खोलीतून बाहेर येत म्हणाली. पांढरा शुभ्र शर्ट, नेव्ही ब्ल्यू जीन्स, एक छोटासा पोनी आणि मध्यम बांधा आणि तेच गोड हसू. देवराज शचीकडे बघत असताना ती जोरात हसली. ए हॅलो, असं काय बघतोस? काही ॲबनॉर्मल आहे का माझ्यात? देवराज एकदम कावराबावरा झाला. त्याची नजर खाली गेली. तो जायला निघाला इतक्यात शची म्हणाली. चहा घेऊनच जा. बाय द वे, ही माझी आई शरयू पेंडसे आणि माझ्या बाबांचं नाव श्रीधर पेंडसे. बाबा ऑफिसमधून आले की तुला भेटतीलच. मी चहा करून आणते. दुसऱ्या दिवशी देवराज ऑफिसमधून घरी आल्यावर त्याला लिफ्टमध्ये एक व्यक्ती दिसली. देवराजने लिफ्टचे 5 नंबरचं बटन ऑन केलं.
तुम्हीच राज का? हो. आपण? मी शचीचा बाबा, श्रीधर पेंडसे. चला आमच्या घरी, मस्त चहा आणि गप्पांची मैफल करू. काका नको, परत कधीतरी येईल. हे परत कधीतरी कधीच येत नसतं. चला, मस्त गरमागरम समोसे आणलेत, चहाबरोबर खाऊयात. देवराजला जबरदस्तीने श्रीधरने घरी नेलं. शरू, राज आलाय, फक्कड चहा कर आणि त्याबरोबर हे समोसे. आता 2 तास बघायला नको. श्रीधर, पण राजला बोलायला आवडतं का? तू आणि शची म्हणजे समोरच्या माणसाला इच्छा नसेल तरी बोलायला लावता. नाही काकू, तसं काही नाही. ठीक आहे, देवराज हसत हसत म्हणाला. राज, तुझ्या घरी कोण कोण असतं? श्रीधरने विचारलं. मी आणि आई. आता आई एकटीच सोलापूरला असते, शाळेत मराठीची शिक्षिका आहे. बाबा मी 5 वर्षाचा असतानाच अल्पशा आजाराने गेले. आईने माझ्यावर उत्तम संस्कार केले. बाबांची उणीव कधी भासू दिली नाही. तिची नोकरी असल्यामुळे ती इथे माझ्याबरोबर पुण्यात राहू शकत नाही. 1 वर्ष मी बँगलोरला होतो, आता पुण्यात जॉब मिळाला आहे. गुड. आमच्या घरी केव्हाही निसंकोचपणे येत जा, आपलंच घर समज. शचीची ओळख झाली असेलच ना? ओळख? तिची बडबड ऐकून तो कंटाळला असेल. शरयू चहाचे कप टेबलवर ठेवत म्हणाली. गेली कुठे आत्ता? मैत्रिणीच्या लग्नाचं संगीत. शची हवीच ना सगळीकडे, तिचा उत्साह दांडगा असतो. माझी मुलगी आहेच तशी, आनंद घेणारी आणि आनंद देणारी. देवराजने श्रीधरकडे बघितलं. मुलीचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. देवराज फारसा बोलका नसला तरी शचीसमोर त्याला बोलावंच लागायचं. ती रोज संध्याकाळी देवराजशी गप्पा मारायला यायची. तिचं सतत येणं, तिचं भरभरून बोलणं, तिचं खळखळून हसणं देवराजला हवंहवंसं वाटायला लागलं. त्याला शची आवडायला लागली होती. थोडा शचीच्या मनाचा अंदाज आला की तो तिच्याजवळ मन मोकळं करणार होता. नेहमीसारखी शची गप्पा मारायला आली. हे हॅलो राज. 1 मिनिट शची. प्रत्येक वाक्याच्या आधी ए हॅलो म्हणायलाच हवं का? अरे वो मेरा स्टाईल आहे, ती माझी ओळख आहे. तिचं ते जीवघेणं हसणं आणि ते आपरं नाक बघून देवराज परत भाळला. राज, माझ्यासाठी आई बाबा वरसंशोधन करतायत. म्हणजे तू अजून सिंगल आहेस? हे हॅलो, तुला काय म्हणायचं आहे? मी अगदीच सिंगल आहे. कसा हवा तुला नवरा? मला श्रीमंत नवरा हवा. मस्त मोठा फ्लॅट, दारात पॉश गाडी, भरपूर बँक बॅलन्स असलेला. थोडक्यात तुला श्रीमंत पतीची राणी व्हायचं आहे. मग तो मुलगा कसाही असू दे. हे हॅलो, चांगला मुलगा आणि त्याबरोबर हे सगळं पण हवं आहे मला. तुझ्या मनासारखं होऊ दे. राज, माझ्या लग्नात तू सतत मला माझ्याबरोबर हवास. कशाला? पुलंचा नारायण करणार आहेस का तू मला? जोक सपाट राज. तुझ्या इतका सच्चा मित्र माझा कोणीच नाही. शची आपल्याला फक्त मित्र मानते हे देवराजला कळलं आणि त्याची प्रीत अबोलच राहिली. वधूवर सूचक मंडळातून शचीचं लग्न ठरलं. मुलगा मुंबईचा होता, अगदी शचीला हवा तसाच. देवराजने लग्नात एखाद्या घरच्या व्यक्तीसारखी जबाबदारी घेतली. श्रीधर आणि शरयू तर त्याला मुलगाच मानायला लागले. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. श्रीधरने सगळी हौस केली. मुंबईला निघताना शची देवराजजवळ आली. रडत रडत त्याला म्हणाली, आईबाबांकडे लक्ष ठेवशील? त्यांना तुझा आधार वाटतो. हे हॅलो, आधी डोळे पुस. तू तुझ्या राजाला सुखी कर. आईबाबांची काळजी करू नको, मी आहे. राजचं ए हॅलो ऐकून शची रडतानाच खुदकन हसली. शचीचं लग्न होऊन महिना होऊन गेला असेल. एक दिवस देवराज ऑफिसमधून घरी आल्यावर श्रीधरकडे गप्पा मारायला आला. दार शचीनेच उघडलं. तिला बघून देवराजला आश्चर्यच वाटलं. काय ग गदडे, कधी आलीस? काही सांगितलं पण नाहीस येणार आहेस वगैरे ते. प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का? इतकं बोलून शची आत निघून गेली. ही अशी शची देवराज पहिल्यांदाच बघत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहरा काळवंडून गेला होता. राज, अरे बस, शची आली आहे. हो, तिनेच तर दार उघडलं. काय झालं काका? एनी प्रॉब्लेम? शची अशी का दिसते? काही बोलत नाही आहे रे. आल्यापासून गप्पच आहे. जास्त विचारलं तर चिडते. हो, थोडा वेळ जाऊ दे, सांगेल ती.
दुसऱ्या दिवशी देवराजला शची परत मुंबईला गेल्याचं कळलं. त्याने मग फार खोदून विचारलं नाही, पण महिन्याभराने शची परत आली आणि ती देखील कायमची, सासर सोडून. ह्या नाजूक प्रकरणात आपण फार विचारणं देवराजला योग्य वाटलं नाही. पण एक दिवस रात्री 11 वाजता तो झोपायच्या तयारीत असताना बेल वाजली. दार उघडलं तर श्रीधर काकासमोर. देवराजने त्यांना आत घेतलं आणि दार लावलं. दार लावल्याबरोबर श्रीधर रडायला लागले. राज, माझ्या मुलीची फसवणूक झाली रे. काका, मला समजेल असं सांगा प्लीज, काय झालं? राज, शचीचा नवरा तिला वैवाहिक सुख द्यायला असमर्थ आहे. देवराज ते ऐकून सरकला. श्रीधरचं सांत्वन कसं करावं हे त्याला कळेना. तो फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. हे फारच धक्कादायक आणि अनपेक्षित होतं. शचीने घराबाहेर पडणं बंद केलं होतं. अशा परिस्थितीत देवराजचं त्यांच्याकडे जाणं कमी झालं. गप्पा बंद झाल्या. घटस्फोटाची सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत जवळपास वर्ष गेलं. देवराज आणि श्रीधर दोघेही बाहेर भेटत आणि बोलत. श्रीधरला हा धक्का पचवणं जड जात होतं. राज, माझ्या मुलीच्या संसाराचा आरंभ होता होताच शेवट झाला. देवराजने मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो श्रीधरला म्हणाला, काका, शचीच्या संसाराचा परत सुखारंभ होऊ शकतो. अरे, तुला म्हणायचंय तरी काय? मला शचीशी लग्न करायचं आहे. वेडा आहेस का? तुझ्यासारखा इतका सालस उपवर मुलगा आणि शचीसारख्या घटस्फोटितेशी लग्न? काका, तुमचा होकार की नकार तेवढं फक्त मला सांगा. अरे, तुझ्या आईचा विचार केलास का? त्या माऊलीची काय चूक? आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी जे काही करेन ते योग्यच असेल ही तिची खात्री आहे. राज, मला शचीशी बोलावं लागेल. अर्थात काका, तिची इच्छा असेल तरच. दुसऱ्या दिवशी देवराज ऑफिसमधून आला. त्याने दार उघडलं आणि बंद करणार इतक्यात शची आत आली. तिने दार लावून घेतलं. का करतोयस माझ्यावर उपकार? मी तुझी एक चांगली मैत्रीण आहे म्हणून? का शेजार धर्म? माझ्या आयुष्याचं यापुढे काय करायचं ते मी ठरवेल. तुझ्या उपकारांची मला गरज नाही. इतकं बोलून ती जायला वळली. शची, थांब. झालं तुझं बोलून? आता मी काय सांगतो ते ऐक. तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा एक गोड, निरागस, बडबडी मुलगी एवढीच ओळख माझ्या मनात होती. पण तुझ्या सहवासात आलो. तुझं निर्मळ मन, माणसं जोडण्याची वृत्ती, दुसऱ्यांना मदत करण्याची तयारी, हे सगळं जवळून बघितलं आणि तू आवडायला लागलीस. तुझ्यात मी माझी प्रेयसी बघायला लागलो. पण आयुष्याच्या जोडीदाराच्या तुझ्या अपेक्षा ऐकून मी माझ्या भावना मनातच ठेवल्या. माझं प्रेम मी व्यक्त केलं नाही. मी तुझ्यावर कुठलेही उपकार करत नाही आहे. फक्त तुला साथ घालतोय. मला साथ द्यायची की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. शचीचे डोळे भरून वाहायला लागले. ती तशीच मागे वळली आणि देवराजच्या कुशीत शिरून रडायला लागली. ही तुझी साथ समजू का? देवराजने विचारलं. शचीने रडत रडत मानेने होकार दिला. ए हॅलो, इंद्राची बायको शची. शचीने प्रश्नार्थक नजरेने देवराजकडे पाहिलं. माझं नाव देवराज आहे. काय? शचीने आश्चर्याने विचारलं. हो, आता देवराज आणि शचीच्या संसाराचा गोड आरंभ होणार. देवराजने शचीला जवळ घेतला. त्याची प्रिया त्याच्या बाहुपाशात होती. सौ मधुर कुलकर्णी, पुणे यांची ही छोटीशी कथा आपण ऐकलीत. वाचताना मलासुद्धा खूप छान वाटलं. आणि कधीकधी असं असतं की बऱ्याच वेळा आपण आपलं प्रेम व्यक्त करायला उशीर करतो किंवा आपल्याला कदाचित त्यावेळेस वाटतं की ही वेळ योग्य नाही आणि तोपर्यंत समोरची व्यक्ती पुढे निघून जाते. पण जर असं काही घडलं तर पुन्हा त्या व्यक्तीला साथ घालायला काहीच हरकत नाही. खूप सुंदर कथा आपण ही वाचली. सौ मधुर कुलकर्णी, पुणे यांचेच अधिकार या कथेवरती आहेत. या कथेवरती आम्ही कुठलाही अधिकार सांगत नाहीत, ते लेखिकेचेच आहेत. आम्हाला फक्त ही कथा सोशल मीडियावरती सापडली, वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून आम्ही ती शेअर केली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत ती शेअर करा, ग्रुप्सवर शेअर करा आणि हो, आमचं कथाकरी चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.
आणि तुमच्या अमूल्य कमेंट्स नक्की लिहा. तुमचे विचार कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला समजतील. सो लवकरच भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.